दरोडेखोरांचा कसून शोध सुरू. दरोडेखोर सराईत. स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासात अडथळे. कोल्हापूर पुणे विशेष. सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा कसून शोध घेतला जातो आहे. यासाठी मिरज रेल्वे पोलिसांसह कराड पोलिसांची पथके रवाना केली जात आहेत आणि या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे तपासामध्ये आढळून आलेलं आहे. त्यामुळे अडथळे येत आहेत. तसेच दरोडा पडला त्यावेळी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रेल्वेत नसल्याचे समोर आलेलं आहे. शनिवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास शेनोली तालुका कराड जिल्हा सातारा येथे कोल्हापूर पुणे विशेष सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा टाकण्यासाठी टोळीने सुरुवातीला सिग्नल वायर कापली. हा प्रकार काही क्षणातच कराड येथे रेल्वे अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. लगेचच रेल्वेने आपत्कालीन यंत्रणा सुरू केली. परंतु सराईत दरोडेखोरांच्या टोळीने सोबत आणलेली शाल सिग्नलला गुंडाळली. सिग्नलच दिसत नसल्याने पायलटने रेल्वे थांबवली. त्यानंतर रेल्वेत घुसवलेल्या दरोडेखोरांनी S3 बोगीमधून प्रवास करणाऱ्या मीना उमापती आणि आशा पवार या 2 महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसडा मारला. त्यानंतर जनरल बोगीतून प्रवास करणारे रंजन साहू यांचा मोबाईल हिसकावला. त्यामुळे गोंधळ उडालेल्या दरोडेखोरांच्या टोळीने पोबारा केला. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी मिरज जंक्शनमधून श्वान पथकास पाचारण करण्यात आले, परंतु श्वान त्याच जागी घुटमाळले. दरम्यान सातारा कराड वाठार लोणंद रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे तपासामध्ये अडथळे येत असल्याचं चित्र मिरज रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान दरोडेखोर हे स्थानिक असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास करण्यात आला. मिरज रेल्वे पोलीस, सातारा रेल्वे सुरक्षा दल आणि कराड पोलिसांची पथके दरोडेखोरांच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, कोल्हापूर.